प्रश्न संग्रह 2 मधील उदाहरण क्रमांक 11 आपण पाहतोय. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बीएसी बरोबर 90 अंश, रेख बीएल व रेख सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यक आहेत. तर सिद्ध करायचं आपल्याला 4 कंसात बीएल चा वर्ग अधिक सीएम चा वर्ग कंस पूर्ण बरोबर बीसी चा वर्ग. यामध्ये आपण थोडीशी रचना करून घेऊया. एल आणि एम हे दोन बिंदू आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आपण जोडून घेऊया. एल आणि एम हे दोन बिंदू जोडून घेऊया. म्हणजे आपल्याला लिहिता येईल रेख एल एम काढली. आपण रेख एल एम काढलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं बघूया की एल हा एसी चा मध्यबिंदू आहे आणि एम हा एबी चा मध्यबिंदू आहे आणि त्यांना जोडणारा रेषाखंड एल एम हा त्रिकोणाची तिसरी बाजू आहे बीसी याच्या निम्मा असतो. म्हणजे आपण लिहू शकतो एल एम बरोबर 1/2 तिसरी बाजू आहे बीसी. म्हणजे समीकरण नंबर 1 होईल. कारण एल आणि एम हे बिंदू मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो मोठा त्रिकोण आहे बीएसी याच्यामध्ये पायथागोरस लिहायचा आहे. बीएसी हा मोठा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये पायथागोरस लिहूया. काटकोन त्रिकोण बीएसी मध्ये कोन ए बरोबर 90 अंश आणि त्याच्यामध्ये पायथागोरस लिहूया. कर्णाचा वर्ग म्हणजे बीसी चा वर्ग, एबी चा वर्ग आणि एसी चा वर्ग. म्हणजे कसं होईल आपल्याला, कर्णाचा वर्ग म्हणजे बीसी चा वर्ग बरोबर दुसरी इतर दोन बाजू आहेत एबी चा वर्ग अधिक एसी चा वर्ग. समीकरण नंबर 2 होईल. आणि कर्णात लिहूया पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय. त्यानंतर आपण हे मोठ्यामध्ये पायथागोरस लिहिल्यानंतर छोट्यामध्ये पायथागोरस लिहायचा आहे. एम ए एल ह्या त्रिकोणामध्ये पायथागोरस लिहूया. काटकोन त्रिकोण एम ए एल मध्ये कोन ए बरोबर 90 अंश आणि पायथागोरस त्याच्यामध्ये लिहूया. त्याच्यामध्ये कर्ण आहे एल एम चा वर्ग एल एम चा वर्ग बरोबर ए एम चा वर्ग अधिक ए एल चा वर्ग. समीकरण नंबर आपण या 3 म्हणूया आणि ते पण कारण आहे त्याचं पायथागोरसचे प्रमेय. गोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय अत्यंत सोपं आहे. आपण मोठ्यामध्ये पायथागोरस लिहिला, छोट्यामध्ये पायथागोरस लिहिला. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये उभा एक त्रिकोण आहे बघा. म्हणजे बी ए एल असा मोठा असा उभा त्रिकोण आहे, त्यामध्ये पायथागोरस लिहायचा आहे. का त्रिकोण म्हणजे काटकोन त्रिकोण बी ए एल मध्ये कोन ए बरोबर 90 अंश होईल. त्याच्यामध्ये पायथागोरस लिहूया. बीएल चा वर्ग बघा, कर्ण आहे बीएल चा वर्ग होईल बरोबर इतर दोन बाजू आहेत एबी आणि एएल. म्हणजे एबी चा वर्ग अधिक एएल चा वर्ग. समीकरण नंबर त्याच्या पुढचं म्हणजे समीकरण नंबर 4 होईल. म्हणजे कारण आपण त्याचं पायथागोरसचे प्रमेय असं कारण लिहूया. पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचं प्रमेय आपण लिहिले. त्यानंतर आपण उभ्यामध्ये जसं पायथागोरस लिहिला बी ए एल, तसंच आपण सी
ए किंवा एम ए सी याच्यामध्ये पायथागोरस लिहूया. काटकोन त्रिकोण एम ए सी मध्ये कोण ए हाच 90 आहे आणि त्याच्यामध्ये पायथागोरस लिहूया आपण. एम ए सी म्हणजे एम सी किंवा सी एम, म्हणजे सी एम हा त्याचा कर्ण होईल सी एम चा वर्ग बरोबर ए सी चा वर्ग आणि ए एम चा वर्ग. ए सी चा वर्ग अधिक ए एम चा वर्ग आणि समीकरण नंबर त्याच्या पुढचं होईल समीकरण नंबर 5. तिथे पण आपण पायथागोरसचे प्रमेय असं लिहूया. पायथागोरसचे प्रमेय किती छान आपल्याला लिहिता येते बघा व्यवस्थितरित्या. आपण मोठ्यामध्ये पायथागोरस वापरला, छोट्यामध्ये पायथागोरस वापरला, उभ्यामध्ये पायथागोरस वापरला आणि आडव्यामध्ये पायथागोरस वापरला. असे 4 पायथागोरस आपण लिहिलेले आहेत. दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं अशी 4 समीकरणं केली. त्याच्या अगोदरचं 1 नंबरचं समीकरण आपण बनवलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 4 नंबर समीकरण आणि 5 नंबर समीकरण याची करायची बेरीज. फार सोपी बेरीज आहे. डाव्याची डावीकडे बेरीज करूया आपण. ही बरोबर चिन्हाच्या इकडे डावा आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे डावा आहे, त्यांच्या दोघांची बेरीज करूया. म्हणजे कसं होईल बघा, bl चा वर्ग अधिक cm चा वर्ग. हे डावे, दोन डाव्यांची बेरीज झाली. उजवी म्हणजे काय, बरोबर चिन्हाच्या इकडचा भाग पूर्ण लिहायचा. 4 नंबरचं समीकरण ab वर्ग अधिक al वर्ग असं लिहिता येईल आपल्याला. ab वर्ग अधिक al चा वर्ग अधिक 5 नंबर समीकरणाची उजवी बाजू घेऊया आपण ac वर्ग अधिक am चा वर्ग आणि कारण लिहूया समीकरण 4 आणि 5 ची बेरीज. समीकरण 4 व 5 ची बेरीज केली आपण. बेरीज 4 आणि 5 नंबरची आपण बेरीज करून आपण लिहिलेली आहे. थोडीशी आपण आता इथे ऍडजस्टमेंट करूया. काय करायचं आहे, यातला AB आणि AC जवळ घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे काय तुम्हाला AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग हे जवळ आलं आणि हे दोघं जवळ घेऊया. AL चा वर्ग अधिक AM चा वर्ग. हे दोघं जण एकमेकांच्या जवळ घेऊया आणि या दोघांच्या खाली अशी एक रेषा मारूया आपण. आणि काय लक्षात येते बघूया आपण, AB वर्ग अधिक AC वर्ग. इथं वर 2 नंबर समीकरण सांगताय. AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजेच BC वर्ग आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल तर दोघांबद्दल आपल्याला BC वर्ग असं लिहिता येईल. त्यानंतर AL वर्ग अधिक AM वर्ग, AL वर्ग अधिक AM वर्ग म्हणजेच LM वर्ग असं आपल्याला लिहिता येईल. LM चा वर्ग. आता यानंतर आपल्या लक्षात येईल की LM म्हणजेच काय, तर 1/2 BC आहे. मग 1 नंबर समीकरणावरून आपण लिहूया LM ची किंमत भरूया. बघा BC चा वर्ग तसंच अधिक LM मीन्स कंसात लिहूया आपण. कंसात किंमत भरूया 1/2 BC, 1/2 BC आणि कंसाचा वर्ग आहे म्हणून डोक्यावर असा वर्ग लिहायचा. तोपर्यंत इकडचं लिहूया आपण तसंच बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह लावूया. तोपर्यंत या कंसाचा वर्ग करून घेऊया. इथं काय येईल बघा, BC चा वर्ग 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आणि BC चा वर्ग. अशा पद्धतीनं वर्ग करून घेतलेला आहे. म्हणजे कंसाचा वर्ग आपण इथं करून घेतला. तोपर्यंत इकडचं लिहूया आपण. डावी बाजू असेल की BL वर्ग अधिक
बी एलचा वर्ग एकत्र म्हणतो आणि सी एमचा वर्ग कंस पूर्ण आणि बरोबर इकडं म्हटल्यानंतर काय होईल बघा 4 बी सीचा वर्ग. आता 1/4 आहे त्याला पण आपण म्हणतोय म्हणजे 1/4 गुणिले 4 4ला 4 कॅन्सल होईल म्हणजे हे 4 निघून जाईल म्हणजे फक्त राहील बी सीचा वर्ग. आता जो शिल्लक भाग राहिला ते आपण जर सरळ व्यवस्थित लिहूया बघा. 4 कंसात बी एलचा वर्ग अधिक सी एमचा वर्ग बरोबर 4 बी सी वर्ग आणि हा एक बी सी वर्ग एकूण 5 बी सीचा वर्ग तयार होईल. आणि अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे साध्य आपण केलेलं आहे. तर 4 कंसात बी एलचा वर्ग अधिक सी एम वर्ग कंस पूर्ण बरोबर बी सीचा वर्ग इथं आलेला 4 बी एल कंसात बी एल वर्ग अधिक सी एम वर्ग कंस पूर्ण बरोबर 5 बी सीचा वर्ग असं तयार झालेले. धन्यवाद.